माननीय प्रधानमंत्र्यांची सभा आज नागपूरमध्ये होत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 5 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 तारखेला होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री 8 आणि 10 अशा 2 दिवसामध्ये ते विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मलाही या सभेला निमंत्रित करण्यात आलेलं आहे। या प्रधानमंत्र्यांच्या 10 सभा होणार आहे। 5 टप्प्यामध्ये ज्या सभा म्हणजे निवडणूक आहे त्या प्रत्येक टप्प्यामध्ये 2-2 सभा त्यांच्या होणार आहे आणि सर्व सभांना येण्याचं निमंत्रण मला आहे। त्याप्रमाणे पुढच्या तारखा नक्की होतीलच, पण आज मी या सभेसाठी आलेलो आहे। एक तर रिपब्लिकन पक्षाने 2 जागा मागितल्या होत्या आणि एक तरी जागा मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा होती। शिर्डीमध्ये 2009 मध्ये मी हरलो होतो आणि यावेळेला मला लोकसभेमध्ये जाण्याची इच्छा होती। शिर्डीसाठी आपण प्रयत्न केला आहे, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केला, पण माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार त्यांच्यासोबत आल्यामुळं त्यांना येण्यापूर्वीच त्यांना आश्वासन दिलं होतं की ही जागा नक्की तुमच्या सदाशिव लोखंडेंसाठी आपण निवडून देऊ आणि प्रयत्न करूनही काय मला ती जागा मिळाली नाही। पण काय 2-4 पावलं मागे येऊ, रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही माननीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याची असल्यामुळे आणि आपल्याला जागा एकही मिळत नाही, आपण काय करायचं असा सल्ला मी देशभरातल्या कार्यकर्त्यांना घेतल्यानंतर मला सर्वांनी हेच सांगितलं की जरी जागा मिळाली नाही तरी केंद्रामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी मागणी करा आणि त्याप्रमाणे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची अर्धा पाऊण तास चर्चा झाली त्यांच्या सागर बंगल्यावर आणि त्याच्यामध्ये नक्की आपण त्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। यावेळेला भूमिका बदलणं हे अत्यंत अयोग्य असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत आणि देशामध्ये एनडीए सोबत राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असा अडवाईस, असा सल्ला मला देशभरातल्या कार्यकर्त्यांनी दिला आणि त्याप्रमाणे देवेंद्रजींबरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण जरी जागा मिळाली नाही तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबतच आपल्याला राहायचं आहे। नरेंद्र मोदी यांचा विकासाचा रथ अत्यंत गतीने पुढे जातो आहे। सगळ्या देशामध्ये होणारी डेव्हलपमेंट पाहायला मिळते आहे। देश 10व्या नंबरच्या इकॉनॉमीवरून 5व्या नंबरवर आलेला आहे। आम्हाला देशाला 3ऱ्या नंबरवर घेऊन जायचं आहे। देशातल्या गोरगरीब माणसाला गेल्या कोविडच्या काळापासून अन्नधान्य फ्रीमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता सरकारने पुढची 5 वर्ष हे सर्व जे अन्नधान्य जे आहे रेशनिंग कार्डावरचं ते 80 कोटी लोकांना 5 वर्षासाठी देण्याचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ 1,59,000 कोटीचं आहे। सोशल जस्टिसचं ट्रायबल वेलफेअरचं बजेट जवळजवळ 1,17,000 कोटीचं आहे। दुसऱ्या डिपार्टमेंटच्या बजेटच्या तुलनेमध्ये एससी एसटीचं बजेट हे अत्यंत मोठं बजेट आहे आणि नरेंद्र मोदी हे या देशाला लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढे घेऊन जात आहे। लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे। काँग्रेस पक्ष 70 वर्ष सत्तेवर राहिला कारण लोक त्यांच्या बाजूला होते किंवा काँग्रेसला पर्याय हा काय वेळेला निर्माण झाला आहे। जनता पार्टीच्या वेळेला पर्याय निर्माण झाला, नंतर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये पर्याय निर्माण झाला,
जनता दलाच्या काळामध्ये व्हीपी सिंग वगैरे असताना पर्याय निर्माण झाला. नंतर एकदा देवेगौडा आणि माननीय गुजरालजी प्रधानमंत्री असताना पर्याय निर्माण झाला. पण या देशामध्ये 2014 मध्ये भ्रष्टाचारावर जबरदस्त वार करून नरेंद्र मोदी यांनी जनतेला जागृत केलं आणि जनता त्यांच्या बाजूला आली. आणि हीच खरी लोकशाही आहे. जनता ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे. नरेंद्र मोदीवर जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं जनता ही अजिबात डगमगणार नाही. जनता ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. 140 कोटी लोकांचा त्यांचा परिवार आहे. काही लोक म्हणतात की त्यांना परिवार नाही, पण मोदीजींनी सांगितलं की माझा परिवार हा 140 कोटी लोकांचा परिवार आहे. आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. नरेंद्र मोदीजी भारताचं संविधान मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. 2019 मध्ये संविधानाला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहे. आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही. तर संविधानामध्ये नवीन कायदे करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. तर तो संसदेला बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने तो अधिकार दिलेला आहे. आणि त्यामुळं संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे. माननीय राहुल गांधीजी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतायत, भारत जोडो न्याय यात्रा काढतायत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला वेगळं करण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडत आहेत. त्यामुळं राहुल गांधींच्या भूलथापांना बळी पडू नका. साऱ्या दलितांना माझं आव्हान आहे, आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही. बदलण्याचा प्रयत्न करणारे बदलले जातील, पण संविधान बदललं जाणार नाही. आणि त्यामुळं काँग्रेसच्या बहकावण्यावर आपण जाऊ नका अशी नम्र विनंती दलित समाजाला आहे. आणि मी आणि माझ्या पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. जरी आम्हाला जागा मिळाल्या नाहीत तरी आम्ही ताबडतोब 2-4 पावलं आम्ही मागे आलो. तसं महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जागेच्या संबंधामध्ये काही ठिकाणी थोडा वाद सुरू आहे. तो लवकरच मला वाटतं मिटेल. आणि आमची महायुती एकसंघपणे आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. आणि राज्यामध्ये 45+ जागा जिंकण्यात आमचा मानस आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच यावेळेला महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा आणि देशामध्ये 400 पेक्षा जास्त जागा यासाठी मिळतील. मी आताच कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला मी इथे जाऊन आलो, पांडिचेरीला जाऊन आलो. आणि साऊथ इंडियामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे. नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी होती आहे तामिळनाडूमध्ये. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये बीजेपी आणि चंद्राबाबू नायडूचा अलायन्स झालेला आहे. त्या ठिकाणी चांगल्या जागा येतील. कर्नाटकमध्ये 26 जागेपैकी 20-22 जागा निवडून येतील असा विश्वास आहे. आणि पांडिचेरीची जागा तर एक आहे ती निवडून येणारच आहे. तामिळनाडूमध्येही प्रधानमंत्र्यांच्या सभांचा रिस्पॉन्स पाहता काही जागांवर बीजेपी निवडून येण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये आता 4 जागा बीजेपीच्या आहेत, त्यामध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे. आणि नॉर्थ इंडियामध्ये तर बीजेपी स्ट्रॉंग आहेच आहे. नॉर्थ ईस्टमध्ये बीजेपी स्ट्रॉंग आहेच आहे. त्यामुळं आता सध्या आमच्या 351 जागा आपल्या इंडियाच्या आहे. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या जागा 351 आहे. बीजेपीच्या 303 जागा आहे. तर आता 50 जागा वाढणं आमच्यासाठी अवघड अजिबात नाही. त्यामुळं 400 पारचा जो आमचा राहणार आहे नरेंद्र मोदींचा, यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि देशभरामध्ये रिपब्लिकन पक्ष बीजेपी सोबत आहे, एनडीए सोबत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि या विदर्भाच्या ज्या 5 जागा आहेत
या पहिल्या टप्प्यातल्या त्या सगळ्या जागा निवडून येतील असा आपल्याला विश्वास आहे. सरकार राज ठाकरे महायुति को सपोर्ट किया क्या? राज ठाकरे ने महायुति को सपोर्ट करने की बात कही है. अभी राज ठाकरे ने मतलब बीजेपी का समर्थन करने का और नरेंद्र मोदी जी का समर्थन करने की भूमिका उन्होंने कल के शिवाजी पार्क के सम्मेलन में उन्होंने रखी है. तो अगर राज ठाकरे सपोर्ट करते तो अच्छी बात है. जो भी सपोर्ट मोदी जी को करना चाहते हैं, वैसा मेरा व्यक्तिगत मत था कि भाई उनके सपोर्ट की कोई आवश्यकता नहीं है, लेकिन उसके बावजूद भी अगर वो सपोर्ट दे रहे हैं तो और भी हमको वोटिंग में तो ज्यादा बढ़ोतरी हमको मिलेगी. अगर राज ठाकरे जी सपोर्ट कर रहे तो अच्छी बात है. राज ठाकरे सपोर्ट कर रहे हैं. लोकसभा सीट आपको एक भी नहीं दी गई है, तो विधानसभा सीट का कोई आपने बात नहीं किया? हाँ, तो मतलब देवेंद्र जी से हमारी बात हुई है कि भाई हमें हमारे लिए मतलब सत्ता में भागीदारी देने का मान्य उन्होंने कर दिया है और विधानसभा में 8-10 जगह देने के बारे में उनसे बात हुई है. कौन सी सीट रहेगी वो तो बाद में हम जिसे देंगे, लेकिन आरपीआई को 8-10 विधानसभा की सीट देने के संबंध में उन्होंने पॉजिटिवली हमको बताया है. विपक्ष कह रहा है कि संविधान बदला जाएगा. हाँ, विपक्ष कह रहा है कि संविधान बदला जाएगा. नहीं, संविधान बदला नहीं जाएगा. विपक्ष को बदला जाएगा. मतलब विपक्ष जो है, इंडिया आघाड़ी जो है, इस इंडिया आघाड़ी की ताकत कमजोर करने का काम हम लोगों का है, लेकिन हमें कमजोर करते करते हमारी ताकत बढ़ने का एक फॉर्मूला हमारे पास है. और इसीलिए मतलब संविधान बदलने का विषय आता नहीं है. संविधान बदलने का जिसको हक नहीं है, कोई अधिकार नहीं है. जानबूझकर दलित समाज में फूट पैदा करने का काम राहुल गांधी और कांग्रेस पार्टी ये कर रही है. जिस कांग्रेस पार्टी ने 70 साल तक मतलब देश के विकास की तरफ ध्यान नहीं दिया. पूरे देश में जो नेशनल हाईवे थे पहले सिंगल ही रहते थे. अभी जब से नितिन गडकरी जी हमारे ट्रांसपोर्ट मिनिस्टर बने तब से कई बड़े बड़े नेशनल हाईवे बने हैं, बहुत अच्छे रोड बने हैं, समृद्धि मार्ग बना है. मुंबई दिल्ली का डेवलपमेंट अपना रोड 12 घंटे में जाने का वो बन रहा है, पूरा हो रहा है. रेल की कनेक्टिविटी बढ़ रही है. वंदे भारत ट्रेन बहुत अच्छी तरह चल रही है. और जो एयर की कनेक्टिविटी वो भी बढ़ रही है. बहुत सारे एयरपोर्ट अच्छे बनने से बेरोजगारों को रोजगार भी जगह जगह पर मिल रहा है. इसीलिए मुझे लगता है कि विकास बहुत गति से आगे बढ़ रहा है. इसीलिए जनता हमें जरूर पूरा सपोर्ट करेगी, ऐसा हमें पूरा विश्वास है. सर, कांग्रेस को 70 सालों में देश चलाते हुए उसमें अपने रिपब्लिकन पार्टी का भी वाटा था, तो क्या देश को पीछे लाने में रिपब्लिकन पार्टी भी साथ में थी? क्या गया सर, कांग्रेस पक्ष में 70 साल की सरकार में आपका भी कुछ हिस्सा था, आप भी सरकार के साथ थे. नहीं, हमारा भी एक था हिस्सा, लेकिन वो था अलग सा किस्सा. तो नहीं, हम उनके साथ थे, लेकिन हमारे हाथ में कोई सत्ता नहीं थी जब मैं उनके साथ था. मुझे 3 बार लोकसभा में भेजने का काम कांग्रेस पार्टी ने किया है, लेकिन आरपीआई को मंत्री पद देने का उनके ध्यान में आया नहीं. दूसरा, मैं उनके साथ था लेकिन सत्ता मेरे हाथ में नहीं थी, मतलब मैं खाली उनके साथ था. इसलिए मतलब कांग्रेस पार्टी के कार्यकाल में मैंने बाबा साहब के मेमोरियल के लिए 10 बार सोशल जस्टिस मिनिस्टर की भेंट की. माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी को मैं बहुत बार मिला, लेकिन बाबा साहब एक भी मेमोरियल का काम उन्होंने हाथ में लिया नहीं. तो जब मोदी जी आ गए, उन्होंने 26 अलीपुर रोड का मेमोरियल बनाया, डॉक्टर अम्बेडकर इंटरनेशनल सेंटर बनाया, मुंबई का हिंदू मिल का जो बड़ा स्मारक है 1200 करोड़ रुपए खर्चा करके बन रहा है, वहाँ 350 फीट का और 100 फीट का फाउंडेशन, ऐसा 450 फीट का स्टैच्यू खड़ा हो रहा है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.